दादा आपल्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये 365 गड किल्ले होते, पण एकही गड किल्ल्यावरती पाहिलं तर आपल्या महाराजांनी आपल्या स्वतःच्या नावाची पाठी सुद्धा लावली नाही. पण ज्याने रायगड किल्ला बांधला त्याच्या नावाची पाठी रायगड किल्ल्यावरती लावण्यात आलेली आहे. सेवेचे धायतपर हिरोजी नुकर हे किल्ल्याचे आरण त्याच्या नावाची पाठी वरती लावण्यात आलेली आहे. पण ज्याने ताजमहल बांधला, प्रेमाचं प्रतीक बांधलं, त्याचे हात कलम केले, कारण की त्याने तसा परत कोणताही ताजमहल बांधावा नाही. पण ज्याने रायगड किल्ला बांधला त्याच्या नावाची पाठी रायगड किल्ल्यावरती बांधण्यात आली. हे किल्ल्याची हाईट पाहिली आपण समुद्र सपाटीपासून आहे 2851 फूट. किल्ल्याची पायथ्यापासून हाईट पाहिली 1375 फूट किल्ल्याची हाईट आहे. आपण किल्ल्याच्या 1375 किल्ल्याच्या हाईट वरती आलात, समोरचे तलाव पाहताय. या तलावाचा इतिहासामध्ये नाव हत्ती तलाव. रायगड किल्ल्यावरती हत्ती तलाव आहे. रायगड किल्ल्यावरती हत्ती होते का? आपल्या छत्रपती शिवरायांचं राज्याभिषेक झाला, ह्याचं पोस्टर तुम्ही पाहिलं असेल. हे इंग्रज वकील आपल्या महाराजांना कॅप करून मानाचा मुजरा करतो. हा इंग्रज वकील आपल्यासारखा रायगड किल्ल्यावरती पायऱ्या चढून किल्ल्यावरती आले असतो, पण तो पायऱ्या चढत असताना त्याची आपल्यापेक्षा बिकट अवस्था झाली असते. कारण त्या काळामध्ये रायगड रुपये हेलिकॉप्टरची व्यवस्था नव्हती. त्याला किल्ल्यावरती येण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागले. रायगड किल्ल्यावर तो येतो, छत्रपती शिवरायांच्या दरबार आहे समोर नगारखान्यासमोर जातो. महाराजांनी रायगड किल्ल्यावरती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी नगारखान्यासमोर 2 हत्ती आणि 2 घोडे सजून उभे केले असतात. तो इंग्रज वकील हत्ती आणि घोडे बघून आश्चर्यचकित होतो. तो बोलतो, रायगड किल्ल्यावरती 2 पायचा माणूस येत असताना एवढी दमछाक होते, तर छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ल्यावर 4 पायचे हत्ती आणले कसे काय? कॅप काढतो, महाराजांना मानाचा मुजरा करतो. प्रश्न आपल्या सोबत आपले दुभाषिक असतात नारायण शेवणी यांना विचारतो की नारायण शेवणी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी हत्ती आणले कसे काय? त्यावेळेस नारायण शेवणी त्यांनाच उलट बोलतात, अहो तुम्ही इंग्रज वकील, तुम्ही फार हुशार लोक, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा. ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोणी देत नाही. तो प्रश्न आपल्या स्वतःच्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार तज्ञ येतात की आपल्या महाराजांनी रायगड किल्ल्यावरती ज्यावेळेस जिंकून घेतला रायगड किल्ला, तेव्हा राजगड, या राजगडावरून 2 हत्तींची पिल्लं रायगड किल्ल्यावरती पाठवली. ही पिल्लं पायथ्यापासून माथ्यापर्यंत पालखीच्या साहाय्याने किल्ल्यावरती आणलं. त्यांचं पालपोषण वरती इमारत हत्तीशाळा त्याच्यामध्ये केलं. पण हत्तींना पाणी पिण्यासाठी तलाव म्हणून समोरचे हत्ती तलाव आहे. आज किल्ल्यावरती मोठे मोठे 11 तलाव, 84 पाण्या टाक्या, 350 इमारत आहेत. रायगड किल्ला 15 मे 1656 जिंकून घेतला जावळीचे मोऱ्याच्या ताब्यातून. आणि 15 मे 1656 ते 70 पर्यंत किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. किल्ला बांधण्यासाठी लागले 14 वर्ष. आपण पायी प्रवास केला, हा 3.5 किलोमीटरचा पायी प्रवास होता. आता आपण महत्वाचा बाल्ले किल्ल्याचा परिसर हा फिरण्यासाठी वरती जाऊया. बळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.